तुला म्हणत नाही मग मला म्हणतो. चला जॉईन करा लवकर सर्वांनी. दिसत आहे. जॉईन होऊ द्या काही जण बाकी. आता काही प्रॉब्लेम होते का जॉईनिंगला? जॉईनिंग होते ना व्यवस्थित, म्हणजे ऑटोमॅटिक केलेले मी आता एकदम जॉईन करण्याची नोटिफिकेशन नाही येणार. लवकर या. ठीक आहे, चला सुरू करू. जॉईन होतील एक दोघं बाकी वाटतं. ठीक आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन. आता हे मला तुम्हाला सांगायचं बघा की हे थोडं तुम्ही लक्ष द्या ह्या क्वेश्चन मध्ये. म्हणजे इथे अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला मोस्टली लिमिट मध्ये विचारले जातात, सॉरी कंटिन्युटी मध्ये. बघा हे जे क्वेश्चन्स आहेत ना, तुम्हाला कंटिन्युटी मध्ये समजून घ्या की ज्या वेळेस ही कंडिशन जर तुम्हाला समजली ना, ही कंडिशन किंवा ह्या ज्या कंडिशन्स आहेत ह्या जर समजल्या की कोणत्या पॉइंटला ज्यावेळेस लेफ्ट हँड लिमिट घेऊ, राईट हँड लिमिट घेऊ, कोणतं फंक्शन घ्यायचे हे जर समजलं तर तुम्हाला लिमिट फाइंड करता येईल. म्हणजे लेफ्ट हँड लिमिट, राईट हँड लिमिट आणि मग व्हॅल्यू ऑफ द फंक्शन फाइंड करता येईल. ठीक आहे. आता बघा ज्या वेळेस आपण लिमिट फाइंड करत होतो ना, फक्त लिमिट चॅप्टर मध्ये, तर डायरेक्टली तुम्हाला काहीतरी फंक्शन दिलेलं होतं एफ ऑफ एक्स, बरोबर आहे. आता इथे तसं दिलंय का? ते फंक्शन कसं असायचं? फॉर ऑल एक्स साठी असायचं ना. म्हणजे तिथे कंडिशन नव्हत्या तुमच्या, अशा कंडिशन्स नव्हत्या लिमिट फाइंड करण्यासाठी. ठीक आहे. आता बघा ह्या जर अशा कंडिशन्स असतील तर कशा प्रकारे तुम्हाला फाइंड करायचे लिमिट किंवा फंक्शन कंटिन्युअस आहे किंवा नाही चेक करायचे. ठीक आहे. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला काय चेक करावं लागेल? फंक्शन बघा कंटिन्युअस आहे किंवा नाही. ठीक आहे. कंटिन्युअस आहे की नाही हे चेक करण्यासाठी ठीक आहे काय करायचं आपल्याला? लिमिट म्हणजेच काय, लेफ्ट हँड लिमिट फाइंड करायचे, राईट हँड लिमिट फाइंड करायचे. ते दोघं इक्वल आले तर विच इज इक्वल टू एफ ऑफ ए येतं का, म्हणजे व्हॅल्यू ऑफ द फंक्शन ऍट दॅट पॉइंट येतं का चेक करायचं. ठीक आहे. जर हे दोघं इक्वल नसतील तर डायरेक्टली तुम्ही सांगू शकता की एफ ऑफ एक्स डिस्कंटिन्युअस. ठीक आहे ना. हे समजून घ्या. लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट फाइंड केलं, दोघं जर इक्वल नसतील तर डायरेक्टली आपण काय सांगणार की एफ ऑफ एक्स इज डिस्कंटिन्युअस, जे काही पर्टिक्युलर पॉइंट असेल त्या पॉइंटला. ठीक आहे. आता हे मी तुम्हाला सांगतो की हे असल्यानंतर काय मिनिंग असतो याचा मिनिंग. हे जर तुम्हाला समजलं तर अशा टाईपचं कोणतंही एक्झाम्पल आलं तर तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. आता बघा मी हे एकच एक्झाम्पल तुम्हाला एकदम व्यवस्थित समजावून सांगतो. आता बघा काय सांगितलंय, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स दिलाय, म्हणजे फंक्शनची व्हॅल्यू एक्स आहे. कधी? वेन बघा 0 लेस दॅन एक्स लेस दॅन 1/2. याचा अर्थ काय असतो की ज्या वेळेस एक्स ची व्हॅल्यू 0 to 1/2 म्हणजे 0 पेक्षा मोठी आणि 1/2 पेक्षा कशी आहे? लहान आहे. म्हणजे हा जर विचार केला की एक्स इज टेंडिंग टू 1/2 चा विचार जर केला, जर एक्स टेंडिंग टू 1/2 फ्रॉम लेफ्ट साइड असेल तर ह्या कंडिशनची व्हॅल्यू तुम्हाला फंक्शनची घ्यावी लागेल. का बरं? का बघा एक्स काय करतोय? 1/2 कडे जातोय, म्हणजे 1/2 पेक्षा लहान आहे ना. म्हणजे हा, आणि एक्स इज टेंडिंग टू 1/2 चा मिनिंग काय आहे? एक्स इज नॉट इक्वल टू 1/2. हे पहिली गोष्ट माहिती. मग इथे बघा एक्स आहे का 1/2 च्या इक्वल नाही, पण एक्स कसा आहे? लेस दॅन 1/2 आहे. म्हणजे या कंडिशनची जी काही फंक्शनची व्हॅल्यू असेल ती मला या कंडिशनला घेता येईल. म्हणजेच लेफ्ट हँड साइडचं ज्यावेळेस लेफ्ट हँड लिमिट मी फाइंड करत असेल LHL त्यावेळेस. लक्षात येते का? बघा 0 लेस दॅन एक्स लेस दॅन 1/2 म्हणजेच काय? एक्स काय करतोय? 1/2 कडे आहे, म्हणजे इथे जे काही एक्सच्या व्हॅल्यूज असतील त्या सर्व लेस दॅन 1/2 असतील. बरोबर आहे ना. म्हणजे मला जर 1/2 कडे लेफ्ट हँड साइडने जायचं असेल तर ह्याच व्हॅल्यू घ्यावं लागतील ना, काही ज्या काही व्हॅल्यूज असतील. बरोबर आहे. मग बघा म्हणजे हे फंक्शन असेल ज्यावेळेस मी लेफ्ट हँड लिमिट फाइंड करेल. आता दुसरी कंडिशन बघा, एक्स इज इक्वल टू काय दिले? 1/2 दिलाय. बरोबर. मग हे एक्स इज इक्वल टू 1/2 असताना
म्हणजे एक्स ची व्हॅल्यू ही काय पर्टिक्युलर व्हॅल्यू, ज्या वेळेस एक्स इज इक्वल टू 1/2 आहे, म्हणजेच काय फंक्शनची व्हॅल्यू ऍट एक्स इज इक्वल टू 1/2 किती दिली तुम्हाला 1 दिली, बरोबर. बघा म्हणजे या पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू तुम्हाला डायरेक्टली दिलेली. आता इथे पॉइंट्स दिलेले आहेत का, एक पॉइंट आहे का इथे 0 to 1/2 मध्ये. बघा कोणत्याही दोन पॉईंटच्या मध्ये अनलिमिटेड पॉईंट्स असतात, बरोबर आहे, इन्फायनाइट पॉईंट्स, म्हणजे इथे भरपूर पॉईंट आहेत. परंतु हा एक काय आहे पर्टिक्युलर पॉईंट आहे, म्हणजे एक्स इज इक्वल टू 1/2 ला डायरेक्टली फंक्शनची व्हॅल्यू तुम्हाला 1 दिली, म्हणजे त्याच्यावरून आपल्याला काय कळतं की एफ ऑफ 1/2 काय दिलेला आहे 1 दिलेला आहे. ठीक आहे ना, ही जी कंडिशन असती ती यासाठी असते. ओके, जिथे तुम्हाला वेन एक्स इज इक्वल टू दिलेला असेल ना व्हॅल्यू, त्याचा अर्थ हा असतो की एफ ऑफ 1/2 इज इक्वल टू 1. 1/2 म्हणजे इथे पर्टिक्युलर 1/2 आहे म्हणून 1/2 घेतली. ज्या एक्झाम्पल मध्ये जी काही व्हॅल्यू असेल एक्स इज इक्वल टू 1 असेल 2 असेल तर एफ ऑफ 1 एफ ऑफ 2 अशानुसार, आणि जी व्हॅल्यू दिलेली असेल ती. ओके, त्याच्यावरून तुम्हाला एफ ऑफ ए फाइंड करता येईल थोडक्यात. ठीक आहे ना, मग एक कोणताही पॉईंट असेल. ठीक आहे, मग आता इथे बघा ही नेक्स्ट कंडिशन काय दिली बघा तुम्हाला. आता आपण पहिल्या कंडिशन वरून तर काय फाइंड केलं, लेफ्ट हँड लिमिट फाइंड केला, बरोबर आहे. कारण एक्स मला इथे सरळ सरळ दिसतं की एक्स कसा आहे 1/2 पेक्षा लहान आहे. इथे मला लक्षात आलं की एक्स 1/2 पेक्षा लहान आहे, आणि 1/2 पेक्षा लहान म्हणजे काय, एक्स हा 1/2 च्या लेफ्ट साइडला आहे. म्हणून मी लेफ्ट हँड लिमिट यूज म्हणजे फाइंड करत असताना ही व्हॅल्यू घेणार फंक्शनची. ओके, आता बघा ज्या वेळेस मला राईट हँड लिमिट फाइंड करायचे तर इथे बघा ही कंडिशन बघा, वेन इथे बघा तुम्हाला मी बॉक्स करतो 1/2 लेस दॅन एक्स लेस दॅन 1. आता हा जो इथे ज्या एक्सच्या व्हॅल्यूज असतील ना ह्या कशा असतील 1/2 पेक्षा सर्व मोठ्या व्हॅल्यूज असतील. लक्षात येते का बघा, इथे ज्या एक्सच्या व्हॅल्यूज असतील त्या 1/2 पेक्षा मोठ्या असतील आणि 1 पेक्षा लहान असतील. मग मला जर एक्स एक्स टेंडिंग टू 1 घ्यायचा 1/2 घ्यायचा असेल फ्रॉम राईट हँड साइड, म्हणजे 1/2 कडे जायचंय मला, पण कशा कोणत्या साईडने जायचंय राईट हँड साइड, म्हणजेच ही कंडिशन घ्यावी लागेल. बघा 1/2 पेक्षा त्या अजून एक हे 1/2 एक्स कुठे आहे इथे 1/2 च्या कुठे राईट हँड साइडला आहे, म्हणजे ज्यावेळेस मी राईट हँड लिमिट घेणार आहे त्यावेळेस मला फंक्शनची व्हॅल्यू ही घ्यायची. इथे बघा एक्स कुठे आहे 1/2 च्या लेफ्ट हँड साइडला आहे, म्हणजेच ज्यावेळेस मी लेफ्ट हँड लिमिट घेईल त्यावेळेस फंक्शनची व्हॅल्यू ही असणार. लक्षात आलंय का. बघा हे खूप महत्वाचं आहे, तुम्हाला कोणताही एक्झाम्पल कसं येऊ द्या तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. इथे लिमिट म्हणजे खूप अवघड लिमिट नाहीये. तुमच्या लक्षात येते का बघा कंटिन्युटीच्या एक्झाम्पल मध्ये लिमिट म्हणजे असे खूप अवघड लिमिट येत नाहीयेत. फक्त तुम्हाला समजलं पाहिजे की कोणतं फंक्शन लेफ्ट हँड लिमिटच्या वेळेस घ्यायचंय, कोणतं फंक्शन राईट हँड लिमिटच्या वेळेस घ्यायचंय. आता बघा हे जर एक्झाम्पल तुम्हाला समजलं तर पुढचं एक्झाम्पल तुम्ही तसं पटापट झपाझप सॉल्व्ह करतात. ठीक आहे, बघा आता आपण हे सॉल्व्ह करूया. ठीक आहे, आता आपण लेफ्ट हँड लिमिट फाइंड करू. बघा लिमिट एक्स टेन्स टू 1/2. बरं आता इथे 1/2 का बरं घेतोय, लक्षात येते ना, इथे पण 1/2 आहे, एक्स इज इक्वल टू 1/2 ची व्हॅल्यू दिलेली. ठीक आहे ना, म्हणजे एक्स इज इक्वल टू 1/2 ला व्हॅल्यू दिली फंक्शनची, म्हणजे आपल्याला 1/2 ला चेक करायचं. आणि अजून एक म्हणजे तुमच्या ऑप्शन्स मध्ये पण 1/2 दिलेले बघा, कंटिन्युअस ऍट एक्स इज इक्वल टू 1/2, डिसकंटिन्युअस ऍट एक्स इज इक्वल टू 1/2, म्हणजे तुम्हाला या प्रॉब्लेम मध्ये 1/2 ला कंटिन्युटी चेक करायचं. हे ऑप्शन वरून पण तुम्हाला समजते. ठीक आहे, आता बघा 1/2 फ्रॉम लेफ्ट साइड मायनस. मग आता बघा एफ ऑफ एक्स काय आहे, ज्यावेळेस मी मायनस म्हणजे 1/2 फ्रॉम मायनस म्हणजेच काय लेफ्ट हँड साइड, म्हणजेच फर्स्ट काय आहे माझं फंक्शन एक्स आहे विच इज इक्वल टू बघा आता मग लिमिट. ठीक आहे, आता लिमिट लिहायची गरज नाही डायरेक्टली. आता याचं बघा लिमिट मी काय बोललो होतो की इथे तुम्हाला सिंपल लिमिट्स आहेत. ठीक आहे ना, आता एवढंच समजलं पाहिजे की लेफ्ट हँड लिमिट घेताना इथे एक्स घ्यायचा आहे, म्हणजे एक्सच्या जागी मला काय ठेवायचंय 1/2 ठेवायचं आहे. डायरेक्टली आन्सर 1/2 आलं, बरोबर आहे. फंक्शन सोपं आहे ना, एक्स आहे तर मी डायरेक्टली एक्स जागी 1/2 ठेवू शकतो, म्हणजे याची व्हॅल्यू मला काय भेटली 1/2. ठीक आहे ना, हे 1/2 आलं. हे काय आहे तुमचं LHL लेफ्ट हँड लिमिट. ठीक आहे ना, बघा लेफ्ट हँड लिमिट. आता काय करूयात राईट हँड लिमिट फाइंड करूयात. बघा राईट हँड लिमिट काय असतं, लिमिट एक्स टेन्स टू 1/2 फ्रॉम काय असणार आहे प्लस. आणि आता बघा प्लसच्या वेळेस म्हणजेच काय, आता मला समजत नाहीये की प्लस म्हणजे मी राईट हँड साइडकडून जाताना कोणतं फंक्शन घेऊ, बरोबर आहे. मी 1/2 कडे राईट हँड साइडने जातोय तर कोणतं फंक्शन घेऊ, मग एक्स बघायचा इथे एक्स आहे ना, म्हणजे 1/2 च्या राईट साइडला एक्स कुठे आहे, या कंडिशनला 1/2 च्या राईट साइडला एक्स आहे, बरोबर. राईट साइडला इथे काय आहे एक्स आहे. जस्ट म्हणून तुम्हाला मी क्लिअर करून दाखवतो. ठीक आहे ना, इथे 1/2 च्या राईट साइडला काय आहे एक्स आहे, आणि मी कोणतं लिमिट फाइंड करतोय राईट हँड लिमिट, म्हणजे मला हे फंक्शन घ्यावं लागेल. आणि काय फंक्शन आहे 1 - x.
म्हणून मग मी इथे काय घेणार 1 मायनस एक्स. आलं का लक्षात? मग एक्सच्या जागी 1/2 ठेवा, 1 मायनस 1/2 विच इज इक्वल्स टू 1/2. ठीक आहे ना, एक मधून जर 1/2 गेला तर 1/2 येत. ठीक आहे. आता बघा लेफ्ट हँड लिमिट काय भेटलं होतं मला 1/2, राईट हँड लिमिट 1/2, म्हणजेच RHL इज इक्वल्स टू LHL. ठीक आहे ना, राईट हँड लिमिट इज इक्वल्स टू लेफ्ट हँड लिमिट, म्हणजेच लिमिट एक्झिस्ट. ठीक आहे, लिमिट एक्झिस्ट झाले. ओके. आता बघा ऑप्शन मध्ये चेक करा की काय दिलंय, इक्वल्स टू 2 दिलाय, म्हणजे हा ऑप्शन असणार आहे का? 1/2 आन्सर आले ना, हे दोघंही ऑप्शन्स नाहीत. मग आता फक्त आपल्याला चेक करायचे की एफ ऑफ एक्स कंटिन्युअस आहे की डिसकंटिन्युअस आहे. मग त्याच्यासाठी काय कंडिशन बाकी आता आपली, लिमिट एक्झिस्ट झालं बरोबर, आणि लिमिटची व्हॅल्यू काय आली बघा, लिमिट एफ ऑफ एक्स ऍज एक्स टेंड्स टू काय आहे 1/2, काय आली व्हॅल्यू 1/2. आता मला काय फाइंड करायचंय, ऍट एक्स इज इक्वल्स टू 1/2 ला फंक्शनची व्हॅल्यू म्हणजे एफ ऑफ 1/2. मग बघा मला काय दिलेलं आहे इथे एफ ऑफ 1/2 साठी, एक्स इज इक्वल्स टू 1/2 ला, म्हणजेच काय 1 दिलाय, म्हणजे मला काय दिलंय त्यांनी, एफ ऑफ 1/2 किती दिलेला आहे, एफ ऑफ 1/2 किती दिलेला आहे मला, सॉरी 1 दिलेला आहे ना इथे. ठीक आहे, एफ ऑफ 1/2 किती दिलाय, 1 दिलाय. बघा हे जो मिनिंग आहे ना, एक्स इज इक्वल्स टू 1, बघा इथे फंक्शन मध्ये चेक करा. ठीक आहे, एक मिनिट रफ मी तुम्ही, हा इथे बघा एक्स इज इक्वल्स टू काय दिलंय 1/2, म्हणजे एक्स इज इक्वल्स टू ज्यावेळेस 1/2 असेल तर त्या पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू काय दिली, 1 दिली, म्हणजेच मला काय दिलंय, एफ ऑफ 1/2 काय दिलाय, 1 दिलाय. ठीक आहे, आणि बघा माझ्याकडे काय आले, लिमिटची व्हॅल्यू काय आली माझ्याकडं 1/2 आली, बरोबर आहे ना, हा 1/2 आला, हा पण 1/2 आला. मग विच इज इक्वल्स तुम्ही असं विच इज नॉट इक्वल टू एफ ऑफ 1/2, कारण एफ ऑफ 1/2 किती आहे, 1 आहे. म्हणजे बघा लिमिट एक्झिस्ट करते, परंतु विच इज नॉट इक्वल टू एफ ऑफ 1/2, म्हणजे लिमिट एक्झिस्ट करते परंतु विच इज नॉट इक्वल टू, बट इट इज नॉट इक्वल टू द व्हॅल्यू ऑफ द फंक्शन ऍट दॅट पॉइंट. ओके, म्हणजे काय, लिमिट एक्झिस्ट केलं पण नॉट इक्वल टू कशाचे आहे, व्हॅल्यू ऑफ द फंक्शन ऍट दॅट पॉइंट. म्हणजे फंक्शन इज कसं आहे, एफ ऑफ एक्स इज डिसकंटिन्युअस. ठीक आहे ना, डिसकंटिन्युअस आणि ओएस. ठीक आहे, जे काय असेल तर मग फंक्शन डिसकंटिन्युअस आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर काय आहे तुमचा, ऑप्शन नंबर डी आन्सर आहे करेक्ट. ठीक आहे, ऑप्शन नंबर डी आहे आन्सर करेक्ट. ठीक आहे, की एक्स कसा आहे, डिसकंटिन्युअस आहे ऍट एक्स इज इक्वल्स टू 1/2. ठीक आहे, समजले का, सांगा हे एक्झाम्पल समजलं का तुम्हाला, हे खूप महत्वाचं आहे, तुम्हाला कोणतं फंक्शन चूज करायचंय ज्या वेळेस तुम्ही लेफ्ट हँड साइडने जाताय, ज्या वेळेस राईट हँड साइडने जाताय. लक्षात आलंय का, सांगा लवकर. हो. बघा लक्षात आलंय का, आपण अजून एक तुम्हाला सांगितलं ना मी, जर एक्स कुठे आहे हे बघा, एक्स जर लेफ्ट साइडला आहे ना, याचा अर्थ ज्यावेळेस मी लेफ्ट हँड लिमिट घेईल त्यावेळेस मला तेच फंक्शन घ्यायचे त्या कंडिशनचं, आणि ज्यावेळेस एक्स राईट साइडला आहे मला त्यावेळेस मग त्याच कंडिशन, म्हणजे ही जी कंडिशन असेल त्या कंडिशनचं फंक्शन मला म्हणजे राईट हँड लिमिट फाइंड करताना घ्यायचे, हे लक्षात ठेवा. आता असंच बघा, ज्यावेळेस तुम्हाला असं एक्झाम्पल येईल ना आता, तर तुम्ही हे अप्रोच ठेवला की लेफ्ट हँड लिमिटच्या वेळेस मला कोणतं फंक्शन घ्यायचंय, राईट हँड लिमिटच्या वेळेस कोणतं फंक्शन घ्यायचंय, हे तुम्हाला समजलं ना. आता लिमिट तर तुमच्या लक्षात आलं असेल बघा, की लिमिट काही अवघड नाही, जस्ट आपण पहिलीच मेथड वापरली की सबस्टिट्यूशन. ओके, म्हणजे लिमिट अवघड नाहीये, जस्ट तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की कोणतं फंक्शन घ्यायचंय. ओके, आता बघा नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता हे क्वेश्चन बघा अशा टाईपचेही विचारतात. आता पहिल्या टाईप मध्ये काय होतं बघा, की मला काहीतरी कंडिशन दिली होती की 0 लेस दॅन एक्स लेस दॅन 1/2, एक्स इज इक्वल्स टू 1/2, आणि अजून काहीतरी कंडिशन होती की 1/2 लेस दॅन एक्स लेस दॅन 1. हा ठीक आहे, अशा कंडिशन होत्या 3, बरोबर आहे. आता इथे बघा 2च कंडिशन दिल्या. उलट आहे ना, आता याच्या हे जे एक्झाम्पल आहे आत्ताच, म्हणजे हे एक्झाम्पल हे सोपं असतं कम्पेअर टू आता आपण जे मागचं एक्झाम्पल बघितलं. ठीक आहे ना, इथे सरळ सरळ तुम्हाला ही एक्स इज इक्वल्स टू जी कंडिशन असेल ना, ती फक्त एफ ऑफ ए फाइंड करण्यासाठी वापरायची असते. वापरायची म्हणजे त्याच्यात काहीच वापरण्यासारखं नाही, तुम्ही डायरेक्ट याच्यावरून काय सांगू शकता, एफ ऑफ 0 काय दिलेला आहे, 0 दिलेला आहे. ठीक आहे ना, मग आता इथे झालं, इथे मग तुम्हाला जर लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट जर फाइंड करायचं असेल तर फक्त तुमच्याकडे एकच फंक्शन आहे, हे फंक्शन. आलंय का लक्षात, हे सोपं आहे बघा. एक्स इज नॉट इक्वल टू 0 दिलंय ना, म्हणजे मी एक्स ला
एक्सटेंडिंग टू झिरो लेफ्ट साइड पण देऊ शकतो, एक्सटेंडिंग टू झिरो राईट साइड पण देऊ शकतो. बरोबर आहे. या टाईप मध्ये सोपं आहे. जी कंडिशन एक्स नॉट इक्वल टू ची आहे तीच तुम्हाला तेच फंक्शन म्हणजे ह्या कंडिशनचं जे फंक्शन असेल ते तुम्हाला लेफ्ट हँड लिमिट फाइंड करताना आणि राईट हँड लिमिट फाइंड करताना दोन्ही वेळेस वापरायची. आणि ही एक्स इज इक्वल टू झिरो ची कंडिशन म्हणजे एक्स इज इक्वल टू ए ची कंडिशन, जिथे एक्स इज इक्वल टू दिलेला असेल ना पॉईंट, आता इथे 0 पॉईंट आहे, तर तो म्हणजे तुम्हाला एफ ऑफ ए म्हणजे व्हॅल्यू ऑफ द फंक्शन ऍट दॅट पॉईंट फाइंड करण्यासाठी दिलेले. म्हणजे ते ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला डायरेक्टली व्हॅल्यू ऑफ द फंक्शन दिलेले असतात. ठीक आहे ना. बघा एक्स इज इक्वल टू झिरो दिलंय ना, तर जेव्हा एक्स इज इक्वल टू झिरो आहे तर फंक्शनची व्हॅल्यू काय दिली, डायरेक्टली झिरो दिलेली. ओके, आलंय का लक्षात? आता ही कंडिशन सोपी आहे मागच्या एक्झाम्पल पेक्षा. मग आता बघा काय विचारलंय आपल्याला, तर हे कंडिशन्स आपल्याला चेक करायच्या की राईट हँड लिमिट, इथे दोघा ठिकाणी राईट हँड लिमिट लिहिले का? ठीक आहे, एक लेफ्ट असेल. ठीक आहे, समजा इथे लेफ्ट करून घेऊया. ठीक आहे, आपण चेक करू की राईट हँड लिमिट किंवा लेफ्ट हँड लिमिट दोघांपैकी एखादं सेम येतं का, आणि एफ ऑफ एक्स डिसकंटिन्युअस ऍट एक्स इज इक्वल टू झिरो. ठीक आहे, मग आपण पहिल्यांदा काय करूयात, लेफ्ट हँड लिमिट फाइंड करूयात. लिमिट एक्स टेंड्स टू काय आहे, झिरो, लेफ्ट हँड लिमिट. आता बघा मला विचार करायची गरज आहे का की मी लेफ्ट हँड साइडने जातोय मग कोणतं फंक्शन घेऊ, मला गरज नाही. डायरेक्टली मी काय घेणार, ई रेस टू 1/x. बरं, आता डायरेक्टली मला फाइंड करता येणार नाही. मी ज्या वेळेस लेफ्ट हँड लिमिट घेतोय तर मी एक्सच्या जागी बघा काय सबस्टिट्यूट करणार, 0 मायनस एच बेसिक डायरेक्टली. इथे बघा मोस्टली हे वापरायचं असतं आपल्याला. ठीक आहे ना, म्हणजेच काय असणार आहे, ई रेस टू 1/x च्या जागी 0 मायनस एच म्हणजेच ई रेस टू -1/h. ठीक आहे ना. बघा आता ई रेस टू -1/h आणि एच टेन्स टू, सॉरी इथे आपण लिहिलेलं नाही पण ते लिहित चला. ठीक आहे, इथे लिमिट असेल ना, एच टेन्स टू 0 होईल, हे तुम्हाला मोस्टली माहिती आहे. ठीक आहे, आता इथे आपण सीईटी साठी सॉल्व्ह करतोय म्हणजे फक्त डायरेक्टली लक्षात ठेवायचं की आपल्याला एच टेन्स टू 0 घ्यायचं. ठीक आहे ना. बघा हे ज्या वेळेस आपण एक्स इज इक्वल टू ए मायनस एच ठेवत असतो ना, मग एक्स टेंडिंग टू ए असतो म्हणजेच एच टेन्स टू 0 असतो, हे माहिती आहे तुम्हाला. ते डायरेक्टली कॉमनच आहे, एच टेन्स टू 0 येतो डायरेक्टली ज्यावेळेस आपण ए मायनस एच किंवा ए प्लस एच ठेवतोय. तर हा 0 मायनस एच, लेफ्ट म्हणजे 0 मायनस एच, राईट साइड म्हणजे 0 प्लस एच. ठीक आहे ना. मग हा ई रेस टू 1/-h. आता एचच्या जागी आपण 0 ठेवूया बघा, -1/0. आणि 1/0 काय असतो, इन्फिनिटी. ठीक आहे ना, 1/0 असतो इन्फिनिटी. मग हा मायनस म्हणजे काय झाला, ई रेस टू मायनस इन्फिनिटी. ठीक आहे ना, ई रेस टू मायनस इन्फिनिटी. आणि ई रेस टू मायनस इन्फिनिटी काय असतो, 0. जॉईन करून डिजिटल 2 मिनिट. काय एनी प्रॉब्लेम? मला तू हा विचारायचे काही? लिंक कॉपी नाही केली. चल ते म्हणतो आम्ही येतो ना तुला घ्यायला. काय बोलायचं तुम्हाला? तुला आमचा एक राऊंड तास येईल. अरे आमचा फिरण्याचा प्लॅन. माईक ऑफ करत चला, गप्पा मारत बसू नका, डिस्टर्ब होतो बाकीच्या तुमच्यावर. ठीक आहे, बघा आपलं नेक्स्ट. ठीक आहे, ई रेस टू मायनस इन्फिनिटी हा 0 असतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा की ई रेस टू मायनस इन्फिनिटी काय असतो, 0 असतो. म्हणजे मला LHL लेफ्ट हँड लिमिट काय भेटलं, 0 भेटलं. मग आता आपण काय करूयात, RHL फाइंड करूयात, राईट हँड लिमिट. ठीक आहे ना. काय असेल राईट हँड लिमिट, लिमिट एक्स टेन्स टू 0 फ्रॉम प्लस म्हणजे राईट हँड साइड, आणि ई रेस टू 1/x फंक्शन ऍज इट इज. ठीक आहे, फंक्शन तर ऍज इट इज राहणार आहे. फक्त आता काय करायचंय, एक्सच्या जागी काय सबस्टिट्यूट करायचं आहे तुम्हाला, एक्स इज इक्वल टू 0 प्लस एच. लेफ्ट हँड साइड साठी काय ठेवलं होतं, 0 मायनस एच, इथे 0 प्लस एच म्हणजे ई रेस टू 1/0 प्लस एच म्हणजेच काय, फक्त 1/h राहील. म्हणजेच काय होईल, मला ई रेस टू 1/0 म्हणजेच काय भेटेल, ई रेस टू इन्फिनिटी. काय असतं, इन्फिनिटी. ठीक आहे, हे लक्षात आलंय का? बघा ई रेस टू 1/x फंक्शन आहे, इथे लिमिट आहे ते तुम्ही कन्सिडर करा, एच टेन्स टू 0 होते. ठीक आहे ना. आणि मग आता एच टेन्स टू 0 मग एचच्या जागी 0 ठेवला, ई रेस टू 1/0 म्हणजे 1/0 असतो इन्फिनिटी, म्हणजे ई रेस टू काय झालं तुमचं, इन्फिनिटी. आणि ई रेस टू इन्फिनिटी, एनिथिंग रेस टू इन्फिनिटी हा इन्फिनिटी असतो. ठीक आहे, मग हा झाला इन्फिनिटी. आता बघा एक लिमिट काय आलं तुमचं, 0, दुसरं काय आहे इन्फिनिटी, म्हणजे लिमिट एक्झिस्ट करणार नाही. इन्फिनिटी म्हणजे एक्झिस्ट नाही करत. ठीक आहे, म्हणजे LHL इज नॉट इक्वल टू RHL.
ठीक आहे, लिमिट एक्झिस्ट करत नाहीये म्हणजे आपण डायरेक्टली काय सांगू शकतो की एफ ऑफ एक्स कसा आहे, इज डिसकंटिन्युअस. ठीक आहे, एफ ऑफ एक्स इज डिसकंटिन्युअस. लक्षात आलं का? बघा, म्हणजेच एफ ऑफ एक्स काय आहे, कंटिन्युअस ऍट एक्स इज इक्वल्स टू 0. एक्स इज इक्वल्स टू 0 ला एफ ऑफ एक्स डिसकंटिन्युअस आहे. ठीक आहे, बघा समजलं असेल तुम्हाला. एक्झाम्पल हे खूप आपण व्यवस्थित एक्सप्लेन केलेले दोघंही. ठीक आहे, चला आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय दिलेलं आहे. ओके, इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू फंक्शन दिलेलं आहे 2⁻x फॉर एक्स नॉट इक्वल टू 0. आता सेम आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगितले कोणत्या कंडिशनसाठी काय. अशी जर कंडिशन असेल तर हे सोपं आहे. हे जे काय आहे एक्स नॉट इक्वल टू ची कंडिशन ही तुम्हाला दोन्ही लिमिटसाठी वापरायची आणि हे फक्त तुम्हाला एफ ऑफ ए फाइंड करण्यासाठी वापरायची. ओके, आता डायरेक्टली मग आता काय करणार, काय दिले लिमिट, लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिटचे ऑप्शन दिलेले आहेत. एफ ऑफ एक्स कंटिन्युअस दिले आणि नन ऑफ दिस, म्हणजे मला चेक करावं लागेल. ठीक आहे ना, मग काय करूयात, लिमिट एफ ऑफ एक्स, ठीक आहे ना, दिलेलं फंक्शन ऍट एक्स टेन्स टू 0 फ्रॉम राईट साइड करू. ठीक आहे, 0 फ्रॉम राईट साइड म्हणजे राईट हँड लिमिट आपण फाइंड करतोय. बघा, लिमिट एक्स टेन्स टू 0 फ्रॉम राईट साइड एफ ऑफ एक्स काय असणार आहे, 2⁻x. आता आपण राईट हँड लिमिट फाइंड करतोय म्हणजे एक्स इज इक्वल टू काय सबस्टिट्यूट करणार, 0 + h सबस्टिट्यूट करणार. म्हणजेच मला काय भेटेल, लिमिट जसं मी 0 + h सबस्टिट्यूट केला तर लिमिट x टेन्स टू 0 2⁻x च्या जागी काय 0 + h म्हणजेच h विच इज इक्वल टू 2⁻0 म्हणजेच 2⁻∞ आणि 2⁻∞ इज इन्फिनिटी. बघा, एवढ्याहूनच तुमच्या लक्षात येईल की हे फंक्शन डिसकंटिन्युअस असणार आहे. ठीक आहे ना. आता आपल्याला चेक काय करायचं, आपण राईट हँड साइडला बघा इथे काय आहे 0 म्हणजे राईट हँड साइड म्हणजे हा ऑप्शन तर तुमचा ऑलरेडी कॅन्सल झाला, इन्फिनिटी आला ना. फक्त आपण इथे इन्फिनिटी दिलंय ना, तर हे एवढं चेक करूया ऑप्शन. लक्षात येते का तुमच्या? बघा, हे ऑप्शन फक्त आपण चेक करणार आहे. आता पॉसिबिलिटी काय आहे जास्तीत जास्त की लेफ्ट हँड लिमिट पण इन्फिनिटी येऊ शकतं, ही जास्तीत जास्त पॉसिबिलिटी आहे. एफ ऑफ एक्स आता कंटिन्युअस असणारच नाही, ऑलरेडी हा ऑप्शन पण तुमचा चालला गेला. कशावरून आम्ही सांगतोय की एफ ऑफ एक्स कंटिन्युअस असणार नाही, कारण मला इन्फिनिटी भेटले ना इथे, म्हणजे लेफ्ट हँड म्हणजे माझं राईट हँड लिमिट एक्झिस्ट करतच नाही. आता मी लेफ्ट हँड लिमिट फाइंड करेल. बघा, लिमिट एक्स टेन्स टू 0 फ्रॉम लेफ्ट साइड, तर लेफ्ट साइडच्या वेळेस फंक्शन काय आहे, एकच आहे ते फंक्शन 2⁻1/x विच इज इक्वल्स टू लिमिट. आता काय करूयात, h टेन्स टू 0. बघा, आता डायरेक्टली लिहितोय मी, तर काय लिहिणार मी 1/0 - h. बघा, डायरेक्टली लिहितोय 0 - h. का बरं लिहिलंय 0 - h आपण, कारण लेफ्ट हँड लिमिट घेतोय म्हणजे मला x च्या जागी काय ठेवायचंय, 0 - h ठेवायचं. लक्षात येतंय का? बघा, मग काय भेटेल मला 2⁻1/h. बरोबर आहे, 2⁻1/h हा लिमिट ऍज इट इज h टेन्स टू 0. ठीक आहे ना. बघा, मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया 1/0 म्हणजेच काय भेटणार आहे 2⁻∞ आणि विच इज इक्वल्स टू 0. मग आता बघा 0 भेटला, पण दिले काय, इन्फिनिटी दिले ना इथे. बघा इथे काय दिले, इन्फिनिटी दिले मला, आणि मला भेटतोय काय 0, म्हणजे ऑप्शन हा ऑप्शन पण काय गेला, चालला गेला. ठीक आहे, म्हणजे हे तिघही ऑप्शन नाही आहेत, म्हणजेच ऑप्शन काय आहे, चौथा ऑप्शन नन ऑफ दिस, म्हणजेच फंक्शन काय आहे, डिसकंटिन्युअस आहे. ठीक आहे, आपल्याला राईट हँड लिमिट वरूनच समजलं होतं की फंक्शन डिसकंटिन्युअस असणार आहे, कारण लिमिट एक्झिस्ट करत नव्हतं, म्हणजे लिमिट राईट हँड लिमिटच एक्झिस्ट करत नव्हतं. इन्फिनिटी आलं याचा अर्थ लिमिट एक्झिस्ट करते असा नाही. एक्झिस्ट कधी करतं, ज्या वेळेस फायनाइट व्हॅल्यू असते, म्हणजे लेफ्ट हँड लिमिट इज इक्वल्स टू राईट हँड लिमिट आले पाहिजे आणि ती काहीतरी फायनाइट व्हॅल्यू आली पाहिजे. ठीक आहे, आता इथे एक इन्फिनिटी येतोय, एक 0 येतोय. जसंच इन्फिनिटी आला याचा अर्थ लिमिट एक्झिस्ट करणार नाही आणि ते डिसकंटिन्युअस असेल. फक्त आपण याच्यासाठी हे सेकंड ऑप्शन चॉईस केला. जर इथे 0 दिलं असतं आपण हा ऑप्शन आन्सर करेक्ट लिहिला असतं. ठीक आहे, चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. ओके, सी द नेक्स्ट क्वेश्चन. बघा, फंक्शन दिलेले. आता मी तुम्हाला जे एक्झाम्पल सांगितलं होतं, आता इथे बघा x < 0, बरोबर आहे. x < 0 म्हणजे काय, x कसा आहे, लेफ्ट साइडला आहे, म्हणजे मी ज्यावेळेस लेफ्ट हँड लिमिट फाइंड करेल, लिमिट एफ ऑफ एक्स
एक्स टेन्स टू काय घेईल मी 0 फ्रॉम लेफ्ट साइड. तर मग मी काय करेल एक्स कुठे एक्स टेन्स टू काय 0 फ्रॉम लेफ्ट साइड म्हणजे 0च्या लेफ्ट साइडला एक्स कुठे आहे इथे आहे बरोबर. म्हणजे मला हे फंक्शन घ्यावं लागेल. मग मी बघा फंक्शन ते घेईल लिमिट एक्स टेन्स टू 0 फ्रॉम लेफ्ट साइडच्या वेळेस फंक्शन काय आहे x-1. ठीक आहे ना. मी काय चेक केलं मला समजत नव्हतं की ज्यावेळेस मला लेफ्ट साइडनं मला एक्स टेन्स टू 0 घ्यायचे म्हणजेच फ्रॉम लेफ्ट साइड घ्यायचंय त्यावेळेस फंक्शन कोणतं घेऊ. तर मी काय चेक केलं की एक्स 0च्या लेफ्टला कुठे आहे इथे आहे म्हणजे मला हे फंक्शन घ्यायचे. ठीक आहे ना x-1. आता काय आहे एक्स टेन्स टू 0 फ्रॉम लेफ्ट साइड आहे तर डायरेक्टली व्हॅल्यू पण तुम्ही सबस्टिट्यूट करता केली तर काय 0-1. ठीक आहे ना. बघा डायरेक्टली व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा काय भेटेल -1. आता इथे समजा तुम्ही असंही करू शकता की एक्स टेंडिंग टू एक्सच्या जागी 0-h ठेवू शकता. काही फरक पडेल का जास्त. ठीक आहे काही फरक पडणार नाही. परत एक्स टेन्स टू 0 असेल. आता इथे तुम्ही डायरेक्टली व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकता. ठीक आहे ना. एक्झाम्पल जर समजा तुम्हाला डायरेक्ट सबस्टिट्यूशनने सॉल्व्ह करता येत नसेल तर आपण 0-h 0+h म्हणजे a+h हे आपण सबस्टिट्यूट करत असतो. ठीक आहे. आता इथे तुम्हाला लेफ्ट हँड लिमिट भेटलेले. आता आपण राईट हँड लिमिट फाइंड करू. बघा लिमिट f of x टेन्स टू काय आहे 0 फ्रॉम राईट साइड विच इज इक्वल्स टू लिमिट x टेन्स टू 0 फ्रॉम राईट साइड. आता बघा x टेन्स टू 0 फ्रॉम राईट साइड मग कोणतं फंक्शन घेणार. मग काय चेक करणार की x बघितला x कुठे आहे 0च्या राईट साइडला. ठीक आहे ना. म्हणजे ते एक्स ग्रेटर दॅन 0 इथे बघा एक्स म्हणजे इथे याला आपण काय लिहू शकतो हे जरी तुम्हाला लेफ्टला वाटत असेल यालाच काय लिहू शकतो एक्स इज ग्रेटर दॅन 0 म्हणजेच काय 0 इज लेस दॅन एक्स असा मिनिंग आहे याचा. ठीक आहे ना. 0 इज लेस दॅन एक्स हे तुम्हाला समजलं पाहिजे. ठीक आहे ना. एक्स इज ग्रेटर दॅन 0 म्हणजेच काय 0 इज लेस दॅन एक्स म्हणजेच एक्स कसा आहे तुमचा राईट साइडने म्हणजे हे फंक्शन घ्यावं लागेल काय असणार आहे x². आता एक्सच्या जागी डायरेक्टली 0 सबस्टिट्यूट करा आन्सर काय येईल 0. बघा लेफ्ट हँड लिमिट काय आलं -1 आणि राईट हँड लिमिट काय आले 0 म्हणजेच LHL इज नॉट इक्वल टू RHL म्हणजे दोघही लिमिट काय म्हणजे लिमिट एक्झिस्ट करणार नाही. लिमिट एक्झिस्ट करणार नाही. मग ऑप्शन काय दिलेत की राईट हँड साइडचं लिमिट किती दिले 1 दिले आहे का 1. राईट हँड साइडचं लिमिट काय आहे 0 म्हणजे हा ऑप्शन चालला गेला. लेफ्ट हँड साइडचं लिमिट काय दिले 1 दिले 1 आहे का -1. ठीक आहे ना. म्हणजे हा पण ऑप्शन कॅन्सल. नेक्स्ट आता काय दिले f of x डिस्कंटिन्युअस ऍट x इक्वल्स टू 0 म्हणजे हा ऑप्शन तुमचा असणार आहे. ठीक आहे ना. इथे लिमिट एक्झिस्ट करत नाहीये याचा अर्थ फंक्शन कसं आहे डिस्कंटिन्युअस आहे. जर लिमिट एक्झिस्टच करत नसेल तर आपण डायरेक्टली सांगू शकतो की f of x इज अ डिस्कंटिन्युअस ऍट x इक्वल्स टू 0. ठीक आहे. म्हणून तुमचा ऑप्शन नंबर सी हा करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता जस्ट मोमेंट. ठीक आहे बघा ओके. आता तुमच्या लक्षात आलं असेल ह्या टाईपचे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आय थिंक हे रिपीट झाले एक्झाम्पल. ओके आपण सॉल्व्ह केले x² - 1 हे समजतं ना तुम्हाला x+1 कॅन्सल केला होता. ठीक आहे के ची व्हॅल्यू फाइंड केली होती आपण. ओके नेक्स्ट एक्झाम्पल बघा आता हे. ओके नेक्स्ट एक्झाम्पल बघा फंक्शन दिलेले तुम्हाला x sin x when 0 लेस दॅन x लेस दॅन π/2. आता हा ठीक आहे हे तुम्हाला मला सांगायचं होतं. आता बघा मी तुम्हाला काय सांगितलं या मागच्या एक्झाम्पल मध्ये बघा इथे काय सांगितलं मी तुम्हाला की ही जी कंडिशन आहे x इज इक्वल्स टू 1 ची कंडिशन या कंडिशनला काय दिलेलं असतं तुम्हाला ही कंडिशन का दिली की डायरेक्टली तुम्हाला f of 1 दिलेला आहे k. ठीक आहे ना. जे काही इथे व्हॅल्यू असेल ती तुम्हाला त्या पर्टिक्युलर पॉईंटची व्हॅल्यू दिलेली असते. आता बघा मागच्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला दाखवतो मी जे आपण एक्सप्लेन केलं होतं. ठीक आहे ना. या एक्झाम्पल मध्ये बघा जस्ट मोमेंट तुम्हाला रफ करून दाखवतो इथे. ठीक आहे. या एक्झाम्पल मध्ये बघा डायरेक्टली तुम्हाला इथे बघा x इज इक्वल्स टू काय दिलाय 1/2 दिलाय बरोबर आहे. ही कंडिशन दिली डायरेक्टली की x इज इक्वल्स टू 1/2 ला तुम्हाला डायरेक्टली व्हॅल्यू दिली फंक्शनची 1 म्हणजे तुम्हाला f of 1/2 ही व्हॅल्यू काही वेगळं म्हणजे पॉईंट सबस्टिट्यूट करून तुम्हाला व्हॅल्यू फाइंड करायची गरज नाही. आता या एक्झाम्पल मध्ये बघा जे आपण आता बघणार आहोत. ठीक आहे या एक्झाम्पल मध्ये बघा. ठीक नेक्स्ट. ओके आता इथे बघा तुम्हाला अशी कंडिशन दिली का इथे आता डायरेक्टली
की एक्स इज इक्वल टू काही पॉईंट दिलाय का बघा, आहे का इथे पॉईंट असं की एक्स इज इक्वल टू काही पॉईंट दिलाय का, नाही दिला. ओके, पण बघा जर मला समजा इथे एफ ऑफ पाय बाय टू फाइंड करायचा असेल, कारण मी इथे बघा पाय बाय टू दिलंय ना सगळीकडे, ठीक आहे, म्हणजे मला पाय बाय टू ला कंटिन्युटी चेक करायची आहे फंक्शनची. फंक्शन कंटिन्युअस आहे किंवा डिस्कंटिन्युअस आहे हे तुम्हाला चेक करायचे ऍट एक्स इज इक्वल टू पाय बाय टू. ठीक आहे, आता बघा इथे झिरो पण दिलंय, बघा झिरोला येणार नाही. ठीक आहे ना, झिरोला हे कंटिन्युअस येणार नाही, कारण इथे बघा तुम्हाला झिरो साठी तुम्हाला व्हॅल्यू फंक्शनची फाइंड करता येणार नाही. बघा मी ते सांगतो का बरं. आता इथे बघा 0 लेस दॅन एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू पाय बाय टू. लक्षात येते का तुमच्या ह्या सिम्बॉलचा मिनिंग काय असतो? लेस दॅन ऑर इक्वल टू पाय बाय टू म्हणजे काय? एक्स कसा आहे, पाय बाय टू पेक्षा लहान आहे आणि पाय बाय टू च्या इक्वल आहे, तर हे फंक्शन घ्यायचं. म्हणजे जर मला एफ ऑफ पाय बाय टू फाइंड करायचा असेल तर मी काय करेल, हे फंक्शन वापरेल एक्स साइन एक्स, आणि इथे मी एक्सच्या जागी काय ठेवेल, पाय बाय टू. आलंय का तुमच्या लक्षात? बघा मला काय सांगायचंय, म्हणजेच मला एफ ऑफ पाय बाय टू काय भेटतोय, पाय बाय टू. म्हणजे मला जर एफ ऑफ पाय बाय टू फाइंड करावं लागेल ना, जर फंक्शन मला चेक करायचं की एक्स इज इक्वल टू पाय बाय टू ला कंटिन्युअस आहे किंवा नाही, आणि समजा लिमिट एक्झिस्ट झाले, दोन्ही लिमिट एक्झिस्ट झाले आणि काहीतरी व्हॅल्यू, दोघांच्या लिमिटच्या व्हॅल्यू सेम असतील, तर मला चेक काय करावं लागेल, थर्ड कंडिशन चेक करावं लागेल की लिमिट इज इक्वल टू एफ ऑफ पाय बाय टू म्हणजे व्हॅल्यू ऑफ द फंक्शन. ठीक आहे ना. बघा आता कसं करायचं, इथे हा ऑप्शनचा आन्सर असणार नाही. बघा झिरो साठी इथे काय लेस दॅन आहे, इथे कुठे आहे का झिरो लेस ऑर इक्वल टू एक्स? जर लेस ऑर इक्वल टू नसेल, एक्स इज इक्वल टू झिरोला जर मला फाइंडच करता येत नसेल फंक्शनची व्हॅल्यू, तर फंक्शन तिथे कंटिन्युअस असेल का? नसणार आहे. म्हणजे इथे बघा पहिलीच कंडिशन सॅटिस्फाय होणार नाही, एफ ऑफ झिरो मला फाइंडच करता येणार नाही. लक्षात येते का? जे पहिल्यांदा बघितलं होतं की एफ ऑफ एक्स एक्झिस्ट झाला पाहिजे, तर ती इथं कंडिशन काय होते, सॅटिस्फाय होत नाही. म्हणून हा तिसरा जो ऑप्शन आहे ना, तो ऑलरेडी ऑप्शन चालला गेला. ठीक आहे, आता बघा, ठीक आहे, हा तिसरा ऑप्शन कॅन्सल. आता ह्या दोन मध्ये एफ ऑफ एक्स कंटिन्युअस आहे किंवा डिस्कंटिन्युअस आहे एवढंच आपल्याला चेक करायचं. मग कसं चेक करणार? लिमिट, बघा लिमिट फाइंड करूयात. एफ ऑफ एक्स, एक्स टेन्स टू काय करूयात, लेफ्ट हँड साइड घेऊ अगोदर. ठीक आहे, बघा एक्स टेन्स टू मी काय करतोय आता, पाय बाय टू ला चेक करायचंय बरोबर. एक्स टेन्स टू पाय बाय टू फ्रॉम लेफ्ट साइड विच इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू पाय बाय टू फ्रॉम लेफ्ट साइड. मग एक्स टेन्स टू पाय बाय टू, मग चेक करा की एक्स पाय बाय टू च्या लेफ्ट साइडला कुठे आहे, इथे आहे बरोबर. एक्स पाय बाय टू च्या लेफ्ट साइडला कुठे, इथे आहे. म्हणजे मला हे फंक्शन घ्यावं लागेल एक्स इंटू साइन ऑफ एक्स विच इज इक्वल टू, आता बघा डायरेक्टली मी एक्सच्या जागी पाय बाय टू ठेवू शकतो. मला काय भेटेल, पाय बाय टू इंटू साइन ऑफ पाय बाय टू. लक्षात येते का? बघा, आणि ह्या साइन पाय बाय टू 1, म्हणजेच व्हॅल्यू काय झाली, मला पाय बाय टू भेटली. ओके, ठीक आहे ना. आता इथे बघा, जरी लेफ्ट साइडने घेता असेल मी, तर डायरेक्टली मी पाय बाय टू व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतोय. सिंपल आहे हे लिमिट, एवढंच सांगायचे. म्हणजे मी डायरेक्टली जर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून मला लिमिटची व्हॅल्यू भेटत असेल तर डायरेक्ट सबस्टिट्यूशन करा. इथे लिहायची गरज आहे का की पाय बाय टू प्लस एच? गरज नाही, डायरेक्टली लिहितो. ओके, म्हणजे पाय बाय टू मला काय भेटलं, लेफ्ट हँड लिमिट. आता मी काय करेल, राईट हँड लिमिट फाइंड करेल. ओके, लिमिट, बघा मी राईट हँड लिमिट फाइंड करतोय. एक्स टेन्स टू पाय बाय टू फ्रॉम राईट साइड एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू पाय बाय टू फ्रॉम राईट साइड. ज्यावेळेस मी एक्स टेन्स टू पाय बाय टू करतोय राईट साइड, तर मग मला फंक्शन कोणतं घ्यायचं, मग मी काय बघणार की एक्स टेन्स टू पाय बाय टू फ्रॉम राईट साइड, म्हणजे एक्स पाय बाय टू च्या राईट साइडला पाहिजे. मग मला लक्षात आलं की ते पाय बाय टू आहे आणि राईट साइडला काय आहे, एक्स आहे बरोबर. म्हणजेच पाय बाय टू पेक्षा मोठा एक्स पाहिजे. आता इथे एक्स आहे, म्हणजे हे फंक्शन घ्यावं लागेल. काय आहे फंक्शन, पाय बाय टू इंटू साइन ऑफ पाय प्लस एक्स विच इज इक्वल टू, बघा आता आपण पाय बाय टू सबस्टिट्यूट करूयात एक्सच्या जागी, काय भेटेल, पाय बाय टू इंटू साइन ऑफ पाय प्लस पाय बाय टू विच इज इक्वल टू, बघा हा पाय बाय टू ऍज इट इज इंटू साइन ऑफ पाय प्लस पाय बाय टू. ठीक आहे ना, हा काय होईल, हा टू इथे जाईल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन काय भेटेल तुम्हाला, साइन ऑफ 3 पाय बाय टू. ठीक आहे ना, हे लक्षात येते का, क्रॉस मल्टिप्लिकेशन, हा टू इथे जाईल, 2 पाय प्लस ऑलरेडी पाय डिनॉमिनेटर मध्ये 2 म्हणजे 3 पाय बाय टू. आणि साइन 3 पाय बाय टू किती असतो, साइन 3 पाय बाय टू असतो -1. लक्षात येते का? बघा साइन 3 पाय बाय टू काय असतो, -1 असतो. म्हणजेच मला काय भेटणार आहे, -पाय बाय टू
हे बघा असं असतं ना, 3π/2 तुमचा कुठे असतो, हा काय असतो, 0 अँगल असतो ना इथे 0. ठीक आहे, इथे किती असतो, π/2. हा हा काय असतो, π/2 हा झाला पाय, हा असतो 3π/2 आणि इथे काय असणार आहे परत 2π. ओके, बघा म्हणजे 3π/2 ला काय असणार याची व्हॅल्यू, इथे पॉईंट हे तर माहित असेल तुम्हाला की 0,-1 असतं. आणि साईनची फंक्शन म्हणजे साईनच्या ज्या व्हॅल्यूज असतात ते म्हणजे काय असतं, असं असतं ना, y = sin x असतं. ठीक आहे ना, आणि x सॉरी थिटा असेल इथे, साइन थिटा. ओके, म्हणजे साईनच्या व्हॅल्यूज म्हणजे काय असतात, y कोऑर्डिनेट्स असतात आणि कॉसच्या व्हॅल्यूज म्हणजे x कोऑर्डिनेट. ठीक आहे, तर हा -1 असेल, sin 3π/2 तुम्हाला माहिती, sin 270 हा -1 असतो. ठीक आहे, कारण बघा sin 90 किती असतो, इथे 1. ठीक आहे ना, कारण इथला कोऑर्डिनेट काय असतो, 0,1 असतो. ठीक आहे, बघा म्हणजे हा -π/2 भेटला. म्हणजे मला लेफ्ट हँड बघा, लेफ्ट हँड लिमिट काय भेटलं होतं, π/2. राईट हँड लिमिट काय भेटलं, -π/2. म्हणजे फंक्शन कसं असेल, डिस्कंटिन्युअस असणार आहे. लिमिट एक्झिस्ट होईल का, नाही. मग लिमिट जर एक्झिस्ट होणार नसेल तर फंक्शन डायरेक्टली मी काय सांगेल, कसं आहे, फंक्शन f of x इज डिस्कंटिन्युअस ऍट x = π/2. ठीक आहे, बघा लक्षात आलं की तुम्हाला, जस्ट अ मोमेंट. ओके, ठीक आहे, चला बघा आता आपला टाइम, आपण मोस्टली एक्झाम्पल्स घेतलेले. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर विचारा. मोस्टली आपण कंटिन्युटी मध्ये असेच एक्झाम्पल्स येणार आहेत. तुम्ही हीच जर मेथड फॉलो केली तर तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. लिमिट काही अवघड नसणार सॉल्व्ह करण्यासाठी, डायरेक्ट सबस्टिट्यूशनने किंवा 0+h 0-h किंवा a+h लक्षात ठेवा. म्हणजे जो काही पॉईंट असेल a तो पॉईंट वापरायचा, नाही तर पॉईंट 2 दिला आणि तुम्ही 0+h घेता असं नका घेऊ. ठीक आहे, जर मोस्टली जर समजा सबस्टिट्यूशनने आन्सर येत असेल तुम्हाला h ऍड करायची गरज नाही. ठीक आहे, बरं चला काही असल डाऊट्स तर विचारा. ठीक आहे, काही डाऊट्स असतील तर विचारू शकता. समजलंय का तुम्हाला, आता लक्षात आलं का कशा प्रकारे कंटिन्युटी मध्ये फंक्शन कंटिन्युअस आहे किंवा नाही हे चेक करायचे. विचारा, काय विचारा लवकर. सर बोल हेलो सर, हाँ बोल. वो लास्ट में आप चेक करते हैं ना, अब वो डिसकंटिन्यूस हो गया, एक एग्जांपल में था ना, वो चेक हाँ करते हैं लास्ट दिया हाँ. होता है, हम्म. कैसे करते हैं, रिपीट करो. मतलब कंटिन्यूअस है या नहीं, डिसकंटिन्यूअस है फंक्शन, ऐसा हाँ कैसे हाँ, चेक लास्ट करते हैं स्टेप ना. आप चेक करते हैं ना वो. हाँ, कि फंक्शन कंटिन्यूअस है. अच्छा, हाँ देखो सबसे पहले क्या हाँ करते हैं हम, देखो यहाँ पे दिखा देता हूँ आपको. कंडीशंस, लिमिट पहले हम क्या करेंगे, कोई भी फंक्शन हो, लिमिट f of x. ठीक है ना, अभी कोई पॉइंट हम a ले लेंगे, कौन मतलब जनरल पॉइंट. ठीक है, तो a फ्रॉम लेफ्ट साइड मतलब ये a निगेटिव ऐसा लिखते हैं ना, ये क्या होता है आपका LHL होता है. ठीक है, और लिमिट f of x एक्सटेंड्स टू a फ्रॉम राइट साइड, ये फाइंड करते हैं हम, ये क्या होता है RHL. अगर LHL इज नॉट इक्वल टू RHL है तो आंख बंद करके हम क्या बोलेंगे, फंक्शन कैसा है, डिसकंटिन्यूअस. ठीक है ना, अगर LHL इज नॉट इक्वल टू RHL है तो आंख बंद करके फंक्शन है डिसकंटिन्यूअस. लेकिन अगर LHL इज इक्वल टू RHL आता है, यानी कि लिमिट एग्जिस्ट करता है, लिमिट f of x एक्सटेंड्स टू a एग्जिस्ट करता है, तो हमें चेक करना है ये इक्वल टू f of a आता है या नहीं. अगर a इक्वल टू f of a आ रहा है तो हम क्या बोलेंगे, फंक्शन कैसा है, कंटिन्यूअस है. ठीक है ना, और अगर ये नॉट इक्वल टू f of a आ रहा है तो फंक्शन कैसा होगा, डिसकंटिन्यूअस. ठीक है ना, ये क्या है, कंडीशन है फंक्शन चेक करने की. आ गया क्या ध्यान में. सर एग्जांपल लेके बताओ जरा. अभी जो हमने इतने एग्जांपल किए ना, अभी क्या है, अभी एग्जांपल बता सकता था, मीटिंग एंड हो जाएगा इससे. पर अपने हमने जो कल अभी जो बता. एग्जांपल किए ना, ये सब वही थे ना, सब वही तो बता रहे थे ना. ये देखो यहाँ पे -π/2 आया है. ठीक है, ये एग्जांपल देखो यहाँ पे कितना है, -π/2 आया है ना. ये देखो यहाँ पे -π/2, ये कौन सा था, प्लस साइड पे जब x टेंड्स टू π/2 था. और यहाँ पे देखो x टेंड्स टू -π/2 पे क्या आया था, π/2 आया था. π/2 इज नॉट इक्वल टू -π/2, तो हमने क्या बोला, f of x कैसा है, डिसकंटिन्यूअस एट x इज इक्वल टू π/2. ठीक है ना. ओके ओके सर. हाँ ठीक.